अजित पवार जिवंत आहेत यासंबंधीचं सोशल मीडियावर भरपूर साऱ्या गोष्टी पसरत आहे, परंतु या गोष्टीमागील सत्य काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कोणी म्हणतं अजित पवार यांना जर्मनीत ठेवलं आहे, कोणी म्हणतं अजित पवार यांना अमेरिकेत ठेवले आहे. पण यामागचं सत्य काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याकरिता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. रोहित पवार यांनी यासंबंधित मोठा गौप्यस्फोट आता केलेला आहे. रोहित पवार यांनी दुर्घटनेच्या तपासात होत असलेल्या विलंबानंतर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. ब्लॅक बॉक्स खराब होणे आणि तपासातील उशिरामुळे ही साधी दुर्घटना होती की कट कारस्थान असा संशय अधिकच गडद होत असल्याने त्यांनी म्हटले आहे की पक्षातील काही नेत्यांनी CBI चौकशी करण्याची मागणी केली होती, परंतु या मागणीला आता उशीर होत असल्याने रोहित पवार यांनी आता ठाम भूमिका घेतली आहे. त्यानंतर स्वतंत्र आणि सखोल वेळेत पूर्ण होणारी चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे. याविषयी ते सतत माध्यमांमध्ये आणि राजकीय मंचावर भूमिका मांडत आहे. त्यांनीच आता 10 तारखेला मोठी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केलेला होता, परंतु आज 10 वाजता ते मीडियासमोर लाईव्ह येऊन सर्व माहिती देणार आहे. त्यांच्याकडे कोणत्या फाईल आहेत सर्व माहिती ते देणार आहेत, परंतु खूप साऱ्या माध्यमांमधली असल्या माहितीनुसार अजित पवार हे जर्मनीमध्ये आहे, परंतु त्यामागचं सत्य काय ते अजून कोणालाच स्पष्ट झालेलं नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात या प्रकरणात मोठी चर्चा सुरू झालेली आहे की अजित पवार जिवंत आहेत, अजित पवार अमेरिकेत आहे, अजित पवार जर्मनीमध्ये आहे. परंतु या संबंधीचं मोठी गौप्यस्फोट आता रोहित पवार यांनी केलेला आहे. बारामती येथे त्यांच्या स्मरणार्थ 10 फूट उंच कंस पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. या संबंधीचं मोठी घडामोड आता समोर येत आहे आणि या संबंधीचं मोठी आता माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार अजित पवार हे मुंबईवरून 28 जानेवारी सकाळी 8 वाजून जवळजवळ 10 मिनिटांनी ते बारामती येथे रवाना झाले होते, परंतु जवळजवळ 8:46 त्यांचं विमान बारामती जवळ असलेल्या विमानतळा शेजारी असलेल्या एका बांधावर जाऊन आपटल्याचे असल्याची माहिती माध्यमांमध्ये आहे. त्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी सांगितले असल्याच्या माध्यमातून विमान हे 2 ते 3 वेळा हवेत गिरकी घेत असताना त्यानंतर त्याचा भीषण असा स्फोट झाला. परंतु या संबंधीची अधिक माहितीसुद्धा आता त्यासंबंधीचं CCTV कॅमेऱ्याचे फुटेजसुद्धा आता समोर येत आहे. यासंबंधी तुम्हाला काय वाटतं? हा अपघात आहे की घातपात आहे? घातपात असल्याची सुद्धा माहिती आता वर्तवली जात आहे. रोहित पवार यांच्या मागणीनुसार आता या दुर्घटनेचा तपास होत आहे, पण या तपासाला विलंब होत असल्याने स्थानिक आणि सामाजिक क्षेत्रातून या गोष्टीवर तीव्र अशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि हा घातपात आहे की अपघात आहे? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया. यानंतर हा कट कारस्थान आहे का हे सुद्धा मोठी माहिती उलगडणं महत्त्वाचं ठरतं.